मग मुस्लिम समाजाचं ओबीसी साहेबांच्या मुळे मला वोट करू शकत नाही। जिथे रक्ताचं नातं आदरणीय बाळासाहेबांनी मला आदेश केला तुम्ही लढावं, तरी मला 1 लाखाच्या वर मला जाता आलं नाही, मला रिव्हर्स मध्ये यावं लागलं। म्हणून आता आम्ही निर्णय घेतला, जो तुम्ही घेतला तो मीच घेतलेला आहे। आणि तो का घेतला तर बळवंतराव जो वानखडे आहे हा पहिला रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता आहे, तिथून त्याला बांधकडून मिळालेला आहे। आणि त्यानंतर जेव्हा लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसने जो आपल्याला उमेदवार दिला, मी तुम्हाला काँग्रेस बरेच लोकांना जडतं आहे, मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही। मी बीएसपी मध्ये लढलो, मी वंचित बहुजन आघाडीमध्ये लढलो, त्यानंतर मी ना काँग्रेसमध्ये गेलो, ना मी सेनेमध्ये गेलो, ना मी बीजेपी मध्ये गेलो, मी कुठेही गेलो नाही, मी समाजासोबतच आहे। म्हणून आपण सर्वांनी मिळून तुम्ही जो निर्णय घेतला आहे तोच निर्णय मी घेतलेला आहे। म्हणून आपल्याला बळवंतराव वानखडे यांना काही लोकांना काँग्रेस जमत नाही, म्हणून रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यांना तुम्ही संसदेत पाठवाल आणि समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची तुम्ही त्यांना ताकद द्याल आणि तुम्ही देणार, ही तुम्ही देणार। परंतु आता हे काम करत असताना तुम लढो हम कपडे सांभाळते म्हणून होत नाही, कारण त्याचे चटके मला बसलेले आहेत। इथं बराचसा बुद्धिजीवी वर्ग आहे, आताही लोकांचं दुखणं आहे। आज बळवंत वानखडे तुम्हाला सांगतो, तुम्ही आज म्हणता हो, बळवंत वानखडे साहेबांना 1.5 वर्ष आधी मी भेटलो। 1.5 वर्ष आधी माझी बळवंत वानखडे साहेबांची चर्चा झाली, त्यांना विचारा। जेव्हा मला समजलं काँग्रेसचा उमेदवार बळवंत वानखडे आहे, मी म्हटलं माझ्यामुळे माझ्या माणसाचा बळी जाणार नाही, मी मागे राहिलेलं बरं। ही भूमिका मी त्यावेळेस घेतलेली आहे। म्हणून तुम्ही ज्या भूमिका समाज बांधवांनी घेतलेल्या आहे ती भूमिका आता समाजामध्ये राबवण्यासाठी मला जे धक्के पोचले तो धक्का बळवंत वानखडे साहेबांना बसता कामा नये। मग आम्ही काय करायला पाहिजे? आज आम्हाला गाड्या पाहिजे, बळवंतरावजीने समाजामध्ये पैसे पाठवले पाहिजे, आधी पाहिजे मोठी कीड आम्हाला लागलेली आहे। आम्ही 15 दिवसाचा तेव्हार फार मोठा करतो, कारण आज बळवंतरावजींनी पैसे द्यावं, त्यांनी गाड्या द्याव्या। माणूस कुठलाही लोकसभेमध्ये पुरत नाही, लोकसभा हे छोटं क्षेत्र नाही, हे फार मोठं क्षेत्र आहे। म्हणून आपण तनमन धनाने बळवंत वानखडेंच्या सोबत तुम्ही निर्णय घेतलेलाच आहे, मी सुद्धा तो निर्णय घेतला आहे। आपण सर्व ताकदीने बळवंत वानखडेजींना आपण संसदेमध्ये पाठवू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला, त्या संविधान रक्षण करण्याला आपण त्यांना ताकद देऊ आणि ती ताकद देण्याचं काम आपण सर्व मिळून करू, ही आणि मी सुद्धा करणार आणि मी तन्मन आणि धनाने करणार। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।